अक्कलकोटच्या वेशीवर एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव बापूराव. तो रोज शेतात दिवसभर काबाड कष्ट करायचा, पण त्याच्या शेतात काहीच पीक येत नव्हते. दुष्काळाने त्याचे कुटुंब हवालदिल झाले होते. एके दिवशी तो खूप निराश होऊन शेताच्या बांधावर बसला होता. त्याला वाटले की आता जगण्याला काही अर्थ नाही. तेवढ्यात त्याला समोरून एक तेजस्वी व्यक्ती येताना दिसली. ती व्यक्ती म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थ होते. स्वामी बापूरावाजवळ आले आणि त्याला म्हणाले, अरे बाप्या, का असा उदास बसला आहेस? शेतीची काळजी करू नकोस. उद्या तू सकाळी तुझ्या शेतात जा आणि जिथे नांगर अडेल तिथे खोद. बापूराव आश्चर्यचकित झाला. त्याला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ काही कळला नाही, पण त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहून त्याला एक प्रकारची शक्ती मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला, नांगर घेऊन शेतात गेला आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे काम सुरू केले. नांगर एका विशिष्ट ठिकाणी अडला. बापूरावाने त्या ठिकाणी खोदण्यास सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याला तिथे एक मोठे मडके दिसले, जे सोन्याच्या नाण्यांनी भरलेले होते. बापूरावाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. स्वामींनी दिलेल्या वचनामुळे त्याचे दारिद्र्य दूर झाले होते. तो लगेच स्वामींच्या दर्शनासाठी धावत गेला आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून म्हणाला, स्वामी, तुम्हीच माझे तारणहार आहात. स्वामींनी त्याला उठवले आणि आशीर्वाद दिला. त्या दिवसापासून बापूराव फक्त श्रीमंतच झाला नाही, तर स्वामींचा मोठा भक्त बनला. स्वामींनी त्याला सांगितले की श्रद्धा आणि सबुरी ठेव, तर संकटातून मार्ग आपोआप सापडेल. बापूरावाच्या जीवनात स्वामींच्या कृपेने आलेला हा बदल पाहून सर्वांनाच त्यांच्या दैवी सामर्थ्याचा प्रत्यय आला.